पर्यंत मी पोहोचलोय ना, तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोहोचलोय। मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाहीये। आधी राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घातलं, नंतर भावनिक पोस्ट करत अखेरचा जय महाराष्ट्र केलं, मग अश्रू ढाळले आणि आता राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं। निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? वसंत मोरेंचं नाराजी पर्व अखेर संपलं। जे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय। त्यांच्या राजीनाम्याने या पर्वाला पूर्णविराम मिळालाय। त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। पुण्यातील मनसेतलं एक मोठं नाव, ज्याने पक्षासाठी कित्येकांना अंगावर घेतलं, ज्याने अनेकांना धडकी भरवली, तेच वसंत मोरे आज पत्रकार परिषदेत रडले। वसंत मोरेंनी मोठा निर्णय घेतला, पण हा निर्णय घेण्यामागे त्यांनी पुण्यातल्या इतर सहकाऱ्यांवर गंभीर आरोपही केलेत। मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, मी कोण जागीरदार नाहीये, माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे। इथपर्यंत मी पोहोचलोय ना, तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोहोचलोय। मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाहीये। मी माझं स्थान मान्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि ते स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचा मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल। कोर कमिटी बरखास्त करू काय करू, परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही। जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही। त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे। वसंत मोरेंचा हा कोलाहल राज ठाकरेंनीही समजून घेतला नाही। मी मान्य राजसाहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। अखेर वसंत मोरेंनी हतबलतेने राजीनामा दिला। त्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू, त्यांनी राज ठाकरेंच्या फोटोसमोर घातलेलं लोटांगण त्यांची हतबलता स्पष्ट दाखवते। आता तात्यांची समजूत राज ठाकरे काढतील का? राज ठाकरे वसंत मोरेंची मनधरणी करतील का? हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।